आज 26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला 17 वर्षे झाली। या निमित्तानं हल्ल्यातील शहीद आणि सर्व पीडितांच्या स्मरणार्थ नेव्ह रिव्हरचं गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजन करण्यात आलंय। यासारख्या भीषण हल्ला हा पुन्हा कधीही होऊ नये असा निर्धारही केला जाणार आहे। मुंबईमधील 26/11 हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून आज 26/11 अतिरेकी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना शहीद झालेल्या शहीदांना मानवंदना देण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील, सोबतच दिग्दर्शक विपुल सुद्धा उपस्थित राहतील। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यातून निर्दोष सुटलेल्या फहीम अन्सारीला पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र अथवा चारित्र्य प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय। मात्र फहीम अन्सारी पोलिसांचं ना हरकत चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक नसलेलं कोणतंही काम अथवा नोकरी करू शकतो। राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयामध्ये भूमिका। भारतीय संविधान दिनानिमित्त काँग्रेसनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं। टिळक भवन इथं प्रजासत्ताक आभास का वास्तव या विषयावरती विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलंय। घटनातज्ञ आणि विचारवंत डॉक्टर आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत। आनंद तेलतुंबडे यांच्यावरती शहरी नक्षलवादाचा ठपका ठेवल्यानंतर त्यांना 3 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता। यानंतर ते आज काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नगरपंचायत आणि नगर परिषदेतील अपक्ष उमेदवारांना आज चिन्हाचं वाटप होणार आहे। त्यामुळे अपक्षांच्या प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही। प्रचार 30 तारखेला संपणार असल्यानं प्रचाराकरता केवळ 4च दिवस मिळणार आहेत। त्यामुळे एकीकडे मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून त्यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार हे चिन्हाच्या प्रतीक्षेत आहेत। मी 17 तारखेला बुटवरी नगर परिषद अध्यक्षपदाचा फॉर्म भरला होता आणि 21 तारखेला हे विड्रॉल झाले, पण आतापर्यंत सुद्धा चिन्ह भेटलं नाही किंवा 26 तारखेला भेटणार आहे। तर कॅल्क्युलेशननुसार 30 तारखेला जर प्रचार बंद होईल तर चिन्हाच्या त्रासामुळे आम्ही या 4 दिवसात प्रचार कसा करू हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस देखील सभा घेणार आहेत। पालघरमध्ये नगरपरिषदा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने असल्याचं चित्र आहे। डहाणूमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत असून भाजपचे भरत राजपूत हे रिंगणामध्ये असून त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडून राजेंद्र माची हे रिंगणात आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता खासदार श्रीकांत शिंदे हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत। श्रीकांत शिंदे आजपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। नगरपरिषद निवडणुकीसाठी ते नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगावमध्ये सभा घेतील, तर गुरुवारी पाथरी, मानवत, परतूर, हदगाव आणि मुखेडमध्ये देखील सभा असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे असं सांगतात, तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा असं सांगतात। हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली आहे। निवडणूक आयोगानं या वक्तव्यावरती खुलासा मागवणं आवश्यक होतं, मात्र जे सुरू आहे ते सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे। त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार, त्याबरोबरच कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। म्हणजे तिजोरी कुणाकडे आहे अशा पद्धतीचं एक खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे। कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं। आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ। आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे। आजच आम्ही वकिलांची चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ। याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग देऊ। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदारसंघांच्या 10% दुबार मतदार असल्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई महापालिकेनं प्रारूप मतदार यादी जाहीर केली। या यादीमधील दुबार मतदारांचा आकडा समोर आलाय। जवळपास संभाव्य 11 लाख दुबार मतदार या प्रारूप मतदार यादीमध्ये आहेत। दुबार मतदारांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम महापालिकेकडून 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राबवली जाते। मात्र इतक्या कमी वेळामध्ये पारदर्शकता मुंबई महापालिका कशी आणणार आणि दुबार मतदारांवरती इतक्या कमी वेळामध्ये काय कारवाई करणार असा सवाल आहे। दुबार मतदार यादीमध्ये मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव सुद्धा आल्याची माहिती आहे। यामुळे निवडणूक आयोगावरती पुन्हा शंका उपस्थित झाली आहे।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेली असून या याद्यांवरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी 27 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. मात्र बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवरती हरकत आणि सूचना घेण्यासाठी मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे, असं या पत्रामधून कळवण्यात आलंय. अवघ्या 7 दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती 15 दिवसांनी वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. सोलापुरात उज्ज्वला थिटे यांच्या अपिलावरती आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद होणार असून अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांच्या अपील प्रकरणाची आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. थिटे यांनी अपील दाखल केल्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीनं तहसीलदारांनी आपलं म्हणणं हे काल लेखी स्वरूपामध्ये न्यायालयासमोर सादर केलं. त्यामुळे सुनावणीमध्ये या लेखी बाजूवरती थिटे यांच्या वकिलांकडून प्रतिवाद होणार असून यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा पूर्ण झाल्यावरती न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती आणि वरोरा नगर परिषदेवरती भगवा फडकवण्याचं एकनाथ शिंदे यांनी मतदारांना आवाहन केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भामध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रचारांचा धडाका लावला. त्या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेना ही अतिशय मजबूत राहिली आहे. भद्रावती नगरपरिषदेमध्ये 1998 पासून शिवसेनेची सलग सत्ता राहिली आहे. एखाद्या नगरपरिषदेमध्ये शिवसेनेची सलग इतके वर्ष सत्ता राहण्याचं राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. कर्जतमध्ये महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी मैदानामध्ये उतरली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी अजित पवार हे स्वतः प्रचार करणार असून शुक्रवारी कर्जतमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. गोंदिया नगर परिषदेचे शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कटरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गोंदिया नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी काम करावं, डॉक्टर प्रशांत कटरे यांच्यासारखे एका उच्चशिक्षित उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन केलंय. तर नगरविकास विभाग आपल्याकडे निधी कमी पडू देणार नाही असं देखील शिंदेंनी म्हटलंय. आपण डॉक्टर प्रशांत कटरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. नगराध्यक्ष एक सुशिक्षित डॉक्टर आहे. मी नगर विकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. त्या हव्यासापोटी निर्माण होणारी परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक असल्याचं सुळेंनी या पत्रामध्ये म्हटलंय. काही ठिकाणी उमेदवारांना धमकावणं, दबाव टाकणं असे प्रकार घडलेत. हे लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनं सर्वथा अनुचित आहे. निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात व्हाव्या, लोकशाही मूल्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, या भूमिकेमधून निवडणूक प्रक्रिया राबवली जावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रामधून व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे असं सांगतात, तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा आहे असं सांगतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली आहे. निवडणूक आयोगानं या वक्तव्यावरती खुलासा मागवणं आवश्यक होतं. मात्र जे सुरू आहे ते सरळ सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार, तसंच कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. म्हणजे तिजोरी कोणाकडे आहे अशा पद्धतीचं एक खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे. कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं. आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ. आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे. आजच आम्ही वकिलांची चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ. याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग घेऊ. साताऱ्याच्या वाई नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री बावनकुळेंनी सभा घेतली आहे. यावेळी निवडणुकीमध्ये कोणीही धमकी देऊन विकासाचं राजकारण करू नये अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांच्यावरती नाव न घेता केली आहे. धमकीला कोणी घाबरत नाही. काही काळजी करू नका. आपलं सरकार हे सौजन्याने वागणारं सरकार आहे. आपलं सरकार कधी कोणाला धमक्या देत नाही. आणि कोणी धमक्या देत असेल, काळ बदललेला आहे. आता कोणी धमक्या ऐकत नाही. तो काळ गेला आता.
चिपळूण नगर परिषद निवडणुकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव विरुद्ध विनायक राऊत यांच्यातलं शीतयुद्ध हे सुरूच आहे। विनायक राऊत यांची भास्कर जाधव यांनी पाठिंबा जाहीर केलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांच्यावरती टीका केली आहे। रमेश कदम यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये सर्वाधिक तक्रारी अर्ज हे भास्कर जाधव यांच्याकडूनच झाले होते। त्याचा दाखला देत विनायक राऊत यांच्याकडून भास्कर जाधव यांचं नाव न घेता रमेश कदम यांच्यावरती टीका करण्यात आली आहे। सध्याच्या स्थितीत भाजपकडे मोठी धनशक्ती असली तरी आपल्याकडे जनशक्ती आहे। गडचिरोलीकर नागरिक धनशक्ती नाकारून जनशक्तीच्या बळावरती मला निवडून देतील असा विश्वास काँग्रेसच्या गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविता पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला आहे। धुळ्यात महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। प्रभाग सीमांकन डावलून मतदारांची नावं टाकणं, मृत मतदार कायम ठेवणं आणि नव मतदारांना वगळणं यामुळे राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल आणि बदनामी झाल्याचा दावा हा पक्षानं केलाय। या पार्श्वभूमीवरती ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही सुनावणी होणार आहे। कालच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला कोणतीही स्थगिती देण्यात आली नाही। निवडणुका होऊ द्या पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर गरज पडल्यास मोठ्या खंडपीठाची स्थापना करू असं देखील सुप्रीम कोर्टानं कालच्या सुनावणीमध्ये म्हटलंय। 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय। तर पुढील सुनावणीपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर करणार नसल्याचं निवडणूक आयोगानं कोर्टाला सांगितलं। या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पंढरपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात भगीरथ भालकेंच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन झाली आहे। आघाडीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी असणाऱ्या उमेदवारांना एक चिन्ह मिळावं अशी मागणी केली आहे। मात्र प्रशासनाकडून त्यांना अपक्ष ठरवलं जाईल असं सांगितल्यानं सर्व नेते आणि कार्यकर्ते हे आक्रमक झाले। वास्तविक तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या लोकांना एबी फॉर्म जोडून एका चिन्हाची मागणी केली। मात्र या आघाडीनं अर्ज भरण्यापूर्वी 3 दिवस आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून चिन्ह गोठवणं गरजेचं होतं। त्यांनी तसं न केल्यानं त्यांना अपक्ष धरलं जाईल असा पवित्रा निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घेतला। त्या विरोधात या सर्व उमेदवारांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलाय। बदलापूर नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। या नगर परिषदेसाठी देखील महायुतीचे 2 मित्र पक्ष आमने सामने आलेत। शिंदेच्या शिवसेनेकडून वीणा म्हात्रे तर भाजपकडून रुचिता घोरपडे या दोघी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये उतरल्यात। तर महाविकास आघाडीकडून प्रिया गवळी यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरलाय। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात। मयुरा मोरे यांनी शिंदेच्या शिवसेनेला रामराम करत पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। शिंदे सेनेची साथ सोडून गेलेल्या मयुरा मोरे यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी आणि रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्यावरती उघड नाराजी व्यक्त करत अवघ्या 1 महिन्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली। पक्ष प्रवेशानंतर केवळ 8 दिवसांमध्येच तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी त्रास देण्यास सुरुवात केली अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। कुठेतरी आपण एक वेगळ्या दिशेने एक करिअर तयार करू या हिशोबाने गेले। महिनाभर तिथे मी बघितलं, एक तर स्त्री म्हणून महिला म्हणून तिथे अस्तित्व मला तालुका प्रमुखांनी शून्य दिलं। मी आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आता काही बोलणार नाही, एवढंच बोलेन त्यांना इथला अभ्यास नाहीये आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हातून ह्या घटना गोष्टी झालेल्या आहेत। लातूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे। लातूरचे माजी महापौर आणि काँग्रेसचे सक्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विक्रांत गोजमुगुंडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मुंबई इथं अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। गोजमुगुंडे यांनी 2019 ते 2022 या कार्यकाळामध्ये लातूर महानगरपालिकेचा महापौर म्हणून काम केलेलं आहे। तर सलग 3 टर्म ते नगरसेवक देखील राहिलेत।
जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप रासप युतीकडून नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर आणि नारायण कुसे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न घेता काँग्रेस आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवरती टीका केली आहे. बाप एका पक्षात तर पोरगी दुसऱ्या पक्षात हा पॅटर्न लोह्यामधून सुरू झाल्याची टीका चव्हाण यांनी केली होती. त्याला आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. अशोक चव्हाणांवरती गल्लीत फिरण्याची वेळ आलेली आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय. तर काँग्रेसनं काय कमी केलं, अशोक चव्हाण काँग्रेसला बेईमान का झाले, त्यांनी खुलासा करावा असं आवाहन देखील चिखलीकर यांनी केलंय. त्यांच्या मुलीसाठी जे जसं चोरून पक्षात आले किंवा इतर कारणामुळे आले, मी अनेक वेळा सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा, त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं, काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं. असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले. त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.